अनुष्ठानाची बांधणी आहे, नाही का? या गादीसाठी संतांनी प्राण अर्पण केले, नाही का? जसं त्या ठिकाणी सीमेवरला जवान, नाही का, आपला प्राण देशासाठी देतो, तसं या वारकरी संप्रदायाची बांधणी व्यवस्थित करण्यासाठी आमच्या संतांनी सुद्धा प्राण अर्पण केले, नाही का? ही गादी एक अनुष्ठान आहे, म्हणून इथं आलेल्या माणसानं काही बोलायचं नाही, नाही का? काय बोलायचं? भक्ती ज्ञाना वाचून इतर गोष्टी करायच्या नाही, ही आपली कीर्तनातली काय सांगितली? मर्यादा सांगितली. दुसरं काहीच बोलायचं नाही, कारण योगायोग त्या ठिकाणी आपल्याला चांगला लाभलेला आहे, नाही का? एकतर आपल्याकडे त्या ठिकाणी भगवान शिवजीच्या कथा आहेत, कारण भगवान शिवजीचं वर्णन करत असताना, नाही का, त्यांच्याकडे एक काम आलं जगाचा लय करण्याचं, म्हणून त्यांना देव म्हणतात, आणि बोध देण्याचं काम करतात म्हणून त्यांना वारकरी म्हणतात. वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी भगवान शंकर आहे. भगवान शिवजी कोण आहे? तर वैष्णव आहेत, नवे नवे शिरोमणी आहेत. म्हणजे सर्वश्रेष्ठ वारकरी कोण? तर भगवान शिवजी आहेत. इतकंच नव्हे, वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा त्यांच्यापासून उदित झाली, त्यांच्यापासून प्रवाहित झाली. त्याचे मूलतः जर वारकरी कोण आहेत असं म्हणा तर ते भगवान शंकर आहेत, नाही का? इतकंच नव्हे, हे पहा, लय करण्यासाठी डोंगरावर बसले नाही, जगाला त्या ठिकाणी ज्ञान देण्यासाठी, अनुष्ठान करण्याकरता ते, नाही का, एखाद्या हिमालयासारख्या डोंगरावरती त्या ठिकाणी वास्तव्य केलं. पुढचं सांगू का? हे पहा, वैराग्य झाल्याशिवाय ज्ञान होतही नाही, आणि वैराग्याशिवाय ज्ञान देता येत नाही. द्यायलाही वैराग्य पाहिजे आणि व्हायलाही वैराग्य पाहिजे, नाही का? ज्ञान ऐकायला यायला सुद्धा बोलत नाही काही ना, असं मोकळं बोला ना. तुम्ही नाराज झाले का आज काय आणलं हे म्हणून? कारण त्या ठिकाणी हल्ली काळामध्ये मला आपल्याकडे कीर्तनाच्या पद्धतीच बदललेल्या आहेत. विनोदाची कथा विनोदाची कथा Good.